भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर आयोजित सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सलग 13व्या वर्षी ध्वजारोहण, राष्ट्रगीताबरोबर प्रथमच वंदे मातरमचंही गायन. एकेकाळी कमकुवत अर्थव्यवस्थांमध्ये गणला जाणारा भारत आता सर्वाधिक वेगवान प्रमुख अर्थव्यवस्था. नजीकच्या काळातल्या सुधारणांमुळे ही घोडदौड शक्य, पंतप्रधानांचं प्रतिपादन. 2047 पर्यंत विकसित भारताचा पुनरुच्चार करत देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी उत्पादन तंत्रज्ञानावर भर देणाऱ्या सप्तधारांचा प्रभावी वापर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. वर्षभरात 1 कोटी युवकांना AI प्रशिक्षण तर विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा. आधुनिक काळातल्या संकटांपासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी सुसज्ज आणि आधुनिक नागरी संरक्षण नेटवर्क उभारणार असल्याचं पंतप्रधानांनी केलं जाहीर. सशस्त्र नक्षलवादाचा अंत झाला असला तरी वैचारिक नक्षलवाद ओळखून युवकांनी त्याच्यापासून सावध राहण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देत देशासाठी प्राणार्पण केलेल्या वीरांना अमर जवान ज्योतीवर राष्ट्रपतींनी अर्पण केली आदरांजली. राज्यपालांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते राज्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण. देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प मुख्यमंत्र्यांकडून अधोरेखित. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत जागतिक नेत्यांकडून भारताचा लोकशाही प्रवास, सांस्कृतिक वारसा आणि जागतिक सहकार्यातील विस्तारित भूमिका याची प्रशंसा. आणि राज्यातील नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळावा यासाठी महाडीबीटी पोर्टलवर नव्या 29 योजनांचं लोकार्पण. नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो आणि आता पाहूयात बातम्या विस्ताराने.